हाय हॅलो नमस्कार. मी प्राची लाड. सो बिग बॉस मराठी 6मध्ये कालचा एपिसोड खूप धमाकेदार होता. तुम्ही पाहिलंच असेल काय काय झालं. राकेश आणि अनुश्रीचं जोरदार वाजलं आहे. राकेश खूप तापलं आहे. प्लस रुचिता अँड करणचं पण झालं आहे पुन्हा त्याच ओल्ड टॉपिकवरना की वरना. सो बघूया आपण रिव्ह्यू करूया एपिसोडचा. चला. सो एपिसोड स्टार्ट्स विथ संडे. त्यांचं जे शूट संपलेलं होतं भाऊच्या धक्क्याचं. त्यानंतर मग त्यांचं ते बोलणं वगैरे झालं होतं. सो त्यावरून एपिसोडला स्टार्ट झाली की फर्स्ट तर ते चुगलीवरनंच दोघांचं बोलणं होतं. तन्वी आणि करण, विशाल आणि आयुष. तन्वी आयुष बरोबर किचनमध्ये वगैरे बोलत होती ना की अरे मी तर त्या पाण्याची शपथ घेऊन सांगते. अरे कशाला त्या पाण्याची शपथ कशाला घ्यायची आहे तुला? म्हणजे पाण्याची शपथ कोण घेतं? ते पण नळाच्या, ते टॅप वॉटर पाणी, त्याची शपथ घेऊन सांगते मी तुझ्याबद्दल पाठी कधीच तुझ्याबद्दल नाही बोलत असं तसं. आणि आपला आयुष ट्रॅपमध्ये फसला. आता काय माहीत नाही, भाऊच्या धक्क्यानंतर मे बी तन्वीचा गेम थोडासा चेंज झाला आहे, स्लो झाली आहे थोडंसं. म्हणजे मे बी ती जसं वाईल्ड होती ना पूर्ण फर्स्ट वीकमध्ये, तशी आता कालच्या एपिसोडमध्ये थोडीशी थंडा वाटली. सो बघूया काय नक्की होतं आहे पुढे. मग करण आणि विशाल बोलत होते. विशालला चुगली दाखवली होती भाऊच्या धक्क्यावरती. सो त्याच संदर्भात बोलत होते की अरे तू तो पीठ पीछे ऐसा बोलता है, फिर आगे ऐसा बोलता है, ऐसा कैसा. विशाल वॉज सेइंग तो त्याचा टोनच तसा आहे म्हणा. सो ते एक होतं. मग करण वॉज एक्सप्लेनिंग की करण असं बोलत होतं की नाही असं नाही तसं नाही. सो ते थोडंसं चुगलीवरनं टाईमपास चालू होता. देन नंतर पुन्हा तन्वी आणि आयुष गार्डनमध्ये फिरत होते आणि बोलत होती तन्वी की लव्ह अँगल वगैरे इकडे तर 2-3 महिन्यात अशक्य, विच इज राईट. 2-3 महिन्यात कोणीच प्रेमात पडत नाही. 2 महिन्यात 3 महिन्यात. आणि जरी पडत असेल तर ते मग ते खूप फेक वाटतं. फेक आणि म्हणतात ना की ठरवून केलं आहे आणि हे प्रेमात पडलेत. सो ती आयुषला सांगत होती की आपण आपली फ्रेंडशिप असं दाखवूया की हा सीझन आपल्यामुळे ओळखला जाईल. ओके, कुठून? म्हणजे आयुष आणि तन्वी म्हणजे जवळजवळ पण काहीच नव्हतं म्हणजे, आणि हे कुठून आले अचानक? सो स्टेजवरती आय गेस हे दोघांचीच एंट्री झालेली. ह्या दोघांची एंट्री झालेली आणि तिथं तेवढी त्याला झापत होती, नुसती झापत होती. आणि आता असं तसं, आणि तो पण लगेच बोलला. काय म्हणावं? आयुष संभाल के बेटा, संभाल के, लडकी का चक्कर बाबू भैया. सो बघू आपण आता नक्की काय त्यांचं लव्ह अँगल होतं आहे की फ्रेंडशिप होते. फ्रेंडशिप झाली तर चांगलीच गोष्ट आहे, जेन्युइन वाटेल. लव्ह अँगल ते कळून येईल की हे लोक शोसाठी करत आहेत. आय डोंट नो की काय करणार आहे. त्या तन्वीच्या डोक्यात काय गेम चालू आहे ते तिलाच ठाऊक. काय करायचं आहे तिला नक्की शोमध्ये. मे बी ह्या सगळ्या ज्या यंग मुली आल्या आहेत, म्हणजे रील्सवाल्या, शोवाल्या, ॲक्ट्रेस वगैरे जे काही आहेत, ते तर छप्पा असं पाठांतर करून आलेच असं वाटतं आहे. सगळे बिग बॉसचे सीझन्स, म्हणजे हिंदी म्हणा मराठी म्हणा, सगळं असं रठ्ठा मारून आलेत. ती अनुश्री एक त्यात. ती तर फुल असं वाटतं की म्हणजे मी तर असा गेम 1 vs 2, 1 vs everyone, 1 vs all, 2 vs all, हे काय तिचा गेम चालू आहे ना. सो हॅट्स ऑफ. म्हणजे ती काय करते ते तिलाच माहीत. एक गेम खेळते, नेक्स्टला ती अशी खाली पडते. सो गेम तरी मग नीट खेळ यार. म्हणजे डोंट नो काय करायचं आहे तिला. गेम तर ती चांगला असा डोक्यात फिट करून आली आहे की जसं हिंदी बिग बॉसमध्ये पण लास्ट सीझनमध्ये झालं, फराना वर्सेस ऑल हाऊसमेट्स, तसं ती काहीतरी करायला बघते. सो कसं सिम्पथी कार्ड भेटतो मग ऑडियन्सचा. सो तसा काहीतरी गेम प्लॅन चालू असावा तिचा.
बघूया आपण आता ती पण काय करते. तन्वीचंही काय चालू आहे विकेंडचं सॉरी हिंदी येत आहे मध्ये मध्ये. भाऊच्या धक्क्यावरती तिला खूपच झापलं आहे रितेश दादाने. आणि म्हणजे झापलंय म्हणजे डोळ्यातनं अश्रूच आले तिच्या. आज तर नुसती उड्याच मारत होती. काय आयुषबरोबर आणि काय फ्लॉटिंग चालू होतं कालच्या एपिसोडमध्ये वॉज नेक्स्ट लेवल. बघूया आता पुढे काय काय करतायत दोघांनी, कुठे काय करायला जात आहेत. नंतर मग दाखवलं बाथरूममध्ये राधा रडत होती. तिला आय गेस आईची आठवण येत होती. काय माहीत नाही की एलिमिनेशनचं भीती होती. डोंट नो. आय गेस ती बॉटममध्ये पण होती. सो त्यामुळे तिला भीती वाटते. किंवा रितेश राणे तिचा टॉपिक नाही घेतला तो लावणीवरचा. दीपालीताई जे बोलत होती तिच्या लावणीवरनं तो टॉपिक नाही घेतला. सो त्यावरून काही तिला असं, कारण का ती बोलत होती हे मोठे लोक आहेत, इंडस्ट्रीतले लोक आहेत, तर ते लोक आपल्यासारख्या लोकांना वर नाही जाऊ दे ना, असं काहीतरी ती बरळत होती. म्हणजे डोंट नो. सो असं तिला वाटते की आपल्याला सपोर्ट नाही आहे, आपल्याला कोण विचारणार आहे असं तसं. आणि त्यामध्ये तिला तिच्या आईची आठवण येत होती. ऑब्व्हियसली आईजवळ राहतात सो होणारच. एवढे महिने लांब राहायचं आहे, खायची गोष्ट नाही आहे. आणि त्यात असे नवनवीन चेहरे, अलग अलग कॅरेक्टर्स असे असतात एक एक. कोणाला पटतं कोणाला नाही पटत. सो तो वातावरण पण खूप वेगळा असेल आतमध्ये ऑब्व्हियसली. काय का सतत भांडत राहणं, हे करणं ते करणं. सो ते एकदम येतं, असं अनावर होतं की अरे यार काय. सो साहजिकच आहे आईची आठवण येणं, फॅमिलीची आठवण येणं, फ्रेंड्सची आठवण येणं होतं ते. पुन्हा मग तिथे दीपालीताईने खूप चांगल्या पद्धतीने कन्सोल केलं. इवन ऋतू काय यार तिचं नाव, त्या रुचिताचं नाव विसरते मी. काय माहिती ते रुचिता रुचिरा काय वेगळीच नावं येत आहेत. स्वतः मी असं मोठ्या ठळक अक्षरात नाव लिहून ठेवलं आहे तिचं रुचिता करून. सो दॅट मी विसरणार नाही तिचं नाव. खूप वाईल्ड कंटेस्टंट आहे, विसरायला लावते ती सगळंच. सो येस, दीपालीताई राधाला कन्सोल करत होती की ठीक आहे, होतं आपल्याला अजून खूप महिने काढायचे आहेत, एका ह्याच्यावरनं तू रडते वगैरे. सो खूप छानरित्या म्हणजे एका मोठ्या बहिणीसारखं किंवा आईसारखं त्या समजवत होत्या तिला. खूप छान वाटलं ते. सो त्यानंतर मग बेडरूममध्ये सोनाली आणि रोशनदाचं कॉन्व्हर्सेशन दाखवलं की सोनाली बोलते अरे तू बोलत का नाही यार, तू बोलत का नाही. आणि ही वॉज लाईक की अरे नाही, मला असं ऑड वाटतं, म्हणजे मुलींबरोबर बोलणं वगैरे त्याला नाही जमत. विच इज व्हॅलिड की हां, नाही जमत कोणा मुलांना नाही जमत असं मुलींना. त्यात मग असे सोनालीसारखे थोडेसे हायफाय असतात किंवा काय ना, त्यांना थोडंसं अवघड होतं की अरे कसं बोलावं काय बोलावं. ती पण म्हणाली की अरे ठीक आहे यार चिल कर, मी पण अशीच होते, हा बोलण्याचा शो आहे. तिने खूप छान समजवलं त्याला. म्हणजे मला तिची पर्सनॅलिटी ना ॲक्च्युली खूप आवडते. तिचा असा भेदभाववाला स्वभाव नाही आहे की तुम्ही गावाकडचे, आम्ही शहराकडचे, आम्ही असं हे सगळं करून आले, असं काहीच नाही. म्हणजे खूप मला ना ती आधी पण हिंदी बिग बॉसमध्ये होती ना, तेव्हा पण ही तशीच होती जशी आत्ता आहे ना, अशी शांत वगैरे तशीच होती. असं काय वेगळं ती आत्ताही करते किंवा काय. सो सोनालीची पर्सनॅलिटी अशी आहे, चांगली आहे. म्हणजे तिचं असं भेदभाववाला स्वभाव पण नाही आहे. आणि रोशनदाला पण खूप चांगलं समजवत होती. आणि तो पण बोलला की हां नाही मी आता बोलेन वगैरे सगळ्यांशी, सगळेच काही ना काही करतात सो मी पण ट्राय करेन. ती पण बोलली हां बोलण्याचाच आपला शो आहे, बोलण्याचाच पर्सनॅलिटीचा शो आहे. सो येस, छान तिने समजावलं. पुन्हा मग ते दाखवलं की राधा रडत होती गार्डनमध्ये. तिथे सचिन दादा होते आणि करण वगैरे सगळेच होते बसलेले ऑलमोस्ट. सो तिथे सचिन दादा वगैरे समजत होते की कशाला रडते तू असं तसं. तर तिला ॲक्च्युली ना कुठे ते हर्ट झालं आहे की दीपालीताई तिच्या प्रोफेशनबद्दल बोलली आहे. सो ते तिला ना हर्ट झाले ना. ऑब्व्हियसली होणार, कोणाच्याही प्रोफेशनबद्दल बोललं तर ते हर्ट होतंच. ती त्यावेळेस नाही बोलली, ती म्हणली जाऊ दे, पुन्हा जर काय बोललं कोण तर मग मी बोलेन. सो तिला त्या गोष्टीवर, आणि तो टॉपिक उचलला नाही गेला ॲक्च्युली भाऊच्या धक्क्यांवरती. सो त्यामुळे तिला आणखी ते हर्ट झाले की अरे एवढं मोठ्या आहेत म्हणून त्यांचं नाही टॉपिक उचलला वगैरे वगैरे, असं तिला थॉट्स येत असतील. सो सचिन दादा वगैरे सगळे समजत होते. करण पण थोडंसं बोलत होता की अरे ठीक आहे ना, चल मार, आपण बघू नंतर जर काय झालं असं तसं, आपण पुन्हा कधी असे भेटणार आहोत. तर ती म्हणे की मला भेटायचंच नाही आहे, तुम्हाला कोणाला भेटायचंच नाही.
ती अशी पूर्ण हे झाली बोलते. एका आठवड्यात ती अशी थकली आहे बोलते. बस झालं मला आता, या लोकांपासून मला सुटका द्या. मग नंतर पुन्हा राधा आणि विशाल वगैरे बसलेले होते. तेवढ्यात दीपालीताई एंटर्स, की ती पुन्हा म्हणजे असं बोलत होती, विशालला सांगत होती की असं असं झालं आहे, असं असं घडलं आहे करून. सो मग विशाल जशी दीपालीताई आली तसं विशाल बोलला की तू सांग, तुझ्या मनात जे आहे तू त्यांना कन्फ्रंट कर. सो मग ती बोलली, दीपालीताई बोलली काय झालं बोल ना, बोल काय झालं. तर तेव्हा मग तिने कन्फ्रंट केलं की तुम्ही त्या दिवशी फर्स्ट वीकमध्ये पहिल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही माझ्या प्रोफेशनवरतून बोलले की लावणी असं तसं. सो त्यांनी समजवलं की त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे. सो ती पण हे बोलली की मला ना सुरेखाताईकडनं अप्रिसिएशन भेटलं आहे की छान करतेस तू वगैरे वगैरे. म्हणजे तिने असं तिच्या हिशोबाने सांगितलं. बोलली मी माझे 2 डान्स आहेत ते मी करते, काहीतरी 2 लावण्या आहेत त्या मी माझ्या प्रॉपर लावणी करते, आणि त्यानंतर जो आहे तो माझा DJ डान्स असतो, वेस्टर्न जे काय असेल ते. सो तिने ते पण तिचा मुद्दा मांडला, विच इज म्हणजे ते जगालाही कळलं, महाराष्ट्रातही कळलं आपल्याला की नक्की काय आहे. आणि उगाच बाहेर जी लोक बोंबलत असतात लावण्या खराब करून ठेवल्या, ठीक आहे, म्हणजे त्यांचं सगळ्यांचं एक प्रोफेशन, आणि त्या पर्टिक्युलर गोष्टी बघण्यासाठी वेगळी लोक आहेत, त्यांना ते आवडतं बघायला, बरोबर. सो लावणी हा एक ऑब्व्हियसली खूप जुना आपला फोक डान्स आहे, जुना डान्स फॉर्म आहे. सो ते एक लावणी डान्सर असल्याने इवन कोणालाही ते वाटेल की अरे काय करतात, अंगप्रदर्शन होतं आहे किंवा काय, असं बरंच काही कॉन्ट्रोवर्सीज झाल्या होत्या लास्ट इयर्सपासून चालू आहे काय ना काय. सो तिने तिचा मुद्दा मांडला आणि दीपालीताईने पण ते समजून घेतलं, आणि दीपालीताईने त्यांचा मुद्दा मांडला तिच्यासमोर की हां ते ठीक आहे, मला जे वाटतं मी ते बोलले, मी तुला म्हणून असं काहीच नाही बोलले, की ओव्हरऑल जे सगळं चाललं आहे बाहेर सो त्यांच्यासाठी होतं. आता मला माहीत नाही, ती बोलली तुम्ही माझा डान्स बघला, मी एक DJ शो, मी कधीच असं लिहित नाही कुठे की मी लावणी परफॉर्म करते. हा एक DJ शो असतो, आणि नंतर DJची गाणी वाजतात आणि त्याच्यावर आम्ही डान्स करतो. फक्त 1-2 डान्स माझे लावणीचे असतात, बस, दॅट्स इट. सो त्या कन्व्हिन्स झाल्या, आणि मग त्यांनी ती पुन्हा रडत होती की आईची आठवण येते वगैरे. मग त्यांनी पुन्हा कन्सोल करत दीपालीताईने की छान वाटलं ते, आणि त्यांचं बॉन्डिंग नाही म्हणता येणार, पण ॲटलिस्ट त्यांनी एक मदरली फिगर असं एक समोर येऊन त्यांनी तिला खूप समजावून सांगितलं, छान वाटलं, आणि खूप कौतुक पण केलं तिच्या डान्सबद्दल. जे भाऊच्या धक्क्यावरती संडेला जो एपिसोड झाला त्यामध्ये तिने लावणी परफॉर्म केली, खूप सुंदर लावणी परफॉर्म केली तिने, आणि इवन दीपालीताईने तिला खूप प्रेज पण केलं त्याबद्दल. सो येस, सो ते झालं, आणि दीपालीताई पण बोलली की आईचा टॅटू काढलायस तू हातावर, सो आईसाठी तुला हे खेळायचं आहे, आईची आठवण तर येणारच, साहजिक आहे, पण खेळ, तू राहा, तुझं एक वेगळी पर्सनॅलिटी दाखव. तू लावणी डान्सर आहेस ते बाहेर जगाला माहिती आहे, पण तुझी एक इंडिव्हिज्युअल राधा म्हणून काय आहेस तू, जी घरात असते, ते पण एक दाखव ना की तू काय कशी काम करते. इंडिव्हिज्युअलिटी पूर्ण तुझी दाखव लोकांना की तू कशी आहेस. सो तो एक पॉईंट मला पटला की लोक कोण समजायला येत नाहीत, आणि तिला समजवलं, खूप चांगल्या पद्धतीने समजवलं, आणि होपफुली ती समजली असेल, चांगलाच गेम दिसेल मग तिचा. आत्ता ती आय गेस वोटिंगमध्ये आय गेस बॉटमला आहे. सो बघूया आता वोटिंग्स वगैरे कसे होत आहेत तिच्या. बॉटममध्ये आहे ती, वोट करा, तिला पुढे आणा. सो रात्री 1 वाजता पुन्हा एक तो सीन झाला. अनुश्री आय गेस दुसऱ्याच मूडमध्ये होती, ती जाऊन झोपली होती रात्री 1 वाजता, म्हणजे ऑब्व्हियसली सगळ्यांचा झोपण्याचाच टाईम होता. आणि राकेशला आय गेस बरं नव्हतं, सो तो मेडिसिन वगैरे घेऊन आला होता. अनुश्री, राकेश आणि ओंकार यांच्या बेडवर जाऊन ऑलरेडी झोपली होती. सो राकेश प्राजक्ताला म्हणजे ही वॉज म्हणजे रिक्वेस्ट करत होता की अरे तिला सांग जरा उठायला वगैरे, सो बघ जरा आम्हाला झोपायचं आहे, तिला तिच्या बेडवरती जाऊन झोपायला सांग. सो ऑलरेडी ते जे रॅशनमधून 50% कमी झालं, त्यामुळे खूप सारे असे बेड कॅन्सल आउट झाले. सो तिथे कोणी बसू आणि झोपू नाही शकत. सो त्यामुळे ऑलमोस्ट काही जणांना खाली झोपायला लागते, कोण बाहेर झोपतं सोफ्यावरती, कोण असेच जमिनीवरती झोपत आहेत. सो अशा प्रकारे ते झालं आहे. आणि
हे लोक अनुश्री यांच्या दोघांच्या बेडवरती झोपलेली. सो मग सगळेच मग आले तिकडे, अरे अनुश्री उठ. राधा तिला खूप प्रेमळ हे टोनमध्ये समजत होती, अनुश्री उठ, जाऊ दे, दादाला आता बरं नाही वाटत आहे, उठ, तो पण गोळ्या घेऊन आला आहे आत्ताच, त्याला झोपू देत, त्याला बरं नाही आहे, तो आजारी आहे, असं खूप प्रेमळ समजत होती आणि कानात बोलत होती, खूप असं लाऊड पण नाही. आणि ती अनुश्री झोपली पण नव्हती, म्हणजे ढोंग नाही म्हणता येणार, पण तिचं डोळं पण नव्हतं लागलं, ती जागी होती. सो सगळे तिला उठवत होते, इवन तन्वी आली, आपली रुचिता पण आली की अगं उठ, जाऊ दे, तुला झोप, असं तसं. नंतर सगळेच दीपालीताई वगैरे पण समजावत होते की अगं उठ, तिकडे जाऊन झोप आजच्या पेटवर. तर ती ओरडायला लागली की त्याला सांगा, त्याला तिकडे झोपायला सांगा, पण नाही अलाव होतं, कारण का बेड बंद होते वगैरे, त्यामुळे त्यांना अलाव नव्हतं. सो तो नाही झोपू शकत होता त्या बेडवरती. सो मग हळूच त्याने ना, आता ती दादा म्हणते म्हटल्यावर म्हणजे मला बघताना असं काहीच वेगळं वाटलं नाही की तो बोलता ना की ए चल 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 उठ, आपण मित्रांमध्ये किंवा मोठा भाऊ असला की चल चल उठा, चल चल, असं असं पण करतो ना, तसं त्याने बोललं चल गेट अप नाव. असं असं जस्ट कॅज्युअली आणि फन वेमध्ये म्हणजे तो थोडासा हे झाला होता की भडकला होता की काय आहे झोपण्याच्या वेळेमध्ये आता ही असं हिचं नाटक चालू आहे वगैरे. तो इवन ते बोलत होता की नाटकं चालू आहे हिची, असं तसं. तर तो थोडासा क्रँकी होत होता की बोलत होता की चिडचिड करत होता की उठ ना आता, काय झालं, बस ना आता, तिकडे जाऊन झोप ना, असं तसं. तर नंतर त्याने हळूच तिचा हात पकडला आणि तिला उठवायचा प्रयत्न करत होता आणि ती त्याला बोलत होती की मला टच नाही करू शकत. आणि त्याने काहीच म्हणजे असं चुकीच्या पद्धतीने तिला टच नव्हतं केलेलं, सगळे समोर होते. इवन तन्वीला पण तो बोलला की तू उठव जरा तिला, असं तसं. इवन राधा आणि त्या तन्वी, आपण तिला उचलून घेऊन जाऊया, आपण तिला बेडवरती, तिला चालण्याचा पण त्रास नाही होणार, इथंपर्यंत तिला सगळे म्हणजे अटेन्शन देत होते. आणि तिला तेच हवं होतं जे ती तिचं चालू आहे, जे गेम प्लॅन चालू आहे, 1 vs all, 2 vs all, जे टिपिकल बिग बॉसवालं जे लोक बघतात त्यांना माहिती आहे काय असतं ते. सो तेच तिचं डोक्यात चालू होतं की मी असं असं काहीतरी करणार म्हणजे पूर्ण घर माझ्या विरोधात जाईल आणि मी कशी काय ती दिसेन. काहीच नव्हतं त्याच्यामध्ये, म्हणजे एकदम फालतूपणा होता तो. काहीच स्ट्रॅटेजी नाही, काही नाही, उगाचच आपलं रात्रीच्या वेळेस गोंगाटा करायचा म्हणून, काहीतरी पाहिजे म्हणून करायचं, हे चुकीचं आहे ना, म्हणजे दुसऱ्यांची झोपमोड करून. सो ते एक झालं आणि नंतर मग ती किती जोरात ओरडली त्या राधावरती, किंचाळली लिटरली, म्हणजे तू जा तिकडनं, असं तसं, मी झोपले कळत नाही तुम्हा लोकांना, असं तसं, हे ते चालू होतं तिचं. मग सगळेच बोलले जाऊ दे मरू दे, हिच्या नादी लागण्यात पण काय अर्थ नाही आहे. मग सगळे तिकडनं साईड झाले आणि आपल्या त्यांनी ॲडजस्ट करून, मग राकेशने आणि ओंकारने ॲडजस्ट करून ते झोपले. ठीक आहे. नंतर मग दुसऱ्या दिवशी झालं की सकाळी उठले सगळे, आणि 11 वाजता वगैरे का उठतात मला तेच समजत नाही, मे बी संडे असेल म्हणून असेल. आणि छान असं गाणं लागलं होतं, कोंबडी पळाली तंगडी धरून, लंगडी घालायला लागली. सगळे लंगड्या घालत होते, कोणाच्या कशात पाय अडकवत होते काही त्यांचं कुठेच काय थांग पत्ता नव्हता. सो येस, ते एक गाणं होतं. नंतर करण अँड विशाल बसलेले बाहेर गार्डनमध्ये, ते कॉर्नरचं जे आहे ना बसायचं, तिकडे बसलेले होते आतमध्ये त्या रेड काउचवरती, आणि बोलत होते की कशी कोणाच्यात भूक नाही आहे, राकेशमध्ये ती भूक नाही दिसत. ही इज व्हेरी जेंटलमॅन पर्सन. राकेश खूप म्हणजे ना सोफिस्टिकेटेड वाटतो आणि खूप जेंटलमॅन आहे, खूप जास्त जेंटलमॅन आहे, म्हणजे कधीच कोणाला असं म्हणजे बहिणींसारखं ज्या. सो तेच भूक आणि कोणाला शोमध्ये राहण्याची भूक आहे वगैरे, ते सगळं त्यांचं बोलणं चालू होतं करण आणि विशालचं. नंतर मग अनुश्री पण तिकडे होती वाटतं बसलेली. मग ती सांगत होती की मी झोपेत, मला खूप राग येतो, भूकवरणाच ती वाटतं बोलली, मला पण तर भूक आहे. बोलतो हां ते तर दिसलं, हिला भूक आहे, हां मला पण भूक आहे. काय बोलतो झोपेत ओरडायची वगैरे. तर बोलते नाही, मला राग येतो झोपेत वगैरे, मला असं ओरडलं, मी तर आईला पण ओरडते रात्रीचं, मला झोपेत न ओरडायचं, मला त्रास होतो वगैरे, असं काय काय झोपेत असं मला खूप राग येतो, मी आईला पण बघत नाही, मी आईलाही ओरडते.
असं काही काही ते बोलत. मग त्या तिघी चौघीच्या बसून त्या तिघी चौघींचं काहीतरी वेगळंच कनेक्शन आहे असं नाही वाटत. त्या चौघी बसतात गप्पा मारणार, एखादी कुठेतरी दुसरीकडे गेली की तिच्याबद्दल बॅकबाईट करणार. आता रात्री जे झालं अनुश्री पुराण झालं, हां त्या तिघी बाहेर आल्या, मी तर हिच्याशी बोलणारच नाही, ही असं तसं. मी तर मग ती आपली काय ती रुचिता मग बोललं, मी तर तुम्हाला आधीच बोललेली होती तशी आहे अशी आहे तशी आहे. दुसऱ्या दिवशी परत चौघी जाऊन बसतात आणि गप्पा मारत बसतात. म्हणजे मला काही कळतच नाही, तुम्ही एका गोष्टीवरच नाही राहत, हिच्याशी नाही बोलणार. मग ती तन्वीवरती जाऊन बसते त्या करण वगैरे सोनाली वगैरे बरोबर, ही अशी आहे, हिच्याबरोबर तुला बोलायचं असतं आणि ही तशी काय काय ती शिव्या बिव्या घालत होती त्या तन्वीला पण. अनुश्री, हां तुम्हाला असं, हां बरोबर आम्ही बसलो तर असं. अरे कशाला, काय ते तोंडावर बोला ना, काय ते म्हणजे एकाच ग्रुपमध्ये त्यांचं बोलतात पण आणि एकमेकांबद्दल पाठवून पण बोलत बसतात. त्यांचं काही वेगळंच चालू आहे. म्हणजे ते रोशन दादा आणि प्रभू त्याला उचलून तो जिम करत होता. इट वॉज फनी आणि छान वाटत होतं ते त्यांचं दोघांचं बॉन्डिंग वगैरे छान वाटतंय. ते एकमेकांना समजून घेतात आणि इवन प्रभूही खूप आहे, म्हणजे तो आहे शातीर. मी तसं बोलली आधी पण तो शातीर आहे, हुशार आहे. तो खूप शातीर म्हणण्यापेक्षा हुशार आहे, त्याला गोष्टी कळतात, तो समजून आहे काय असतं काय नाही. ते रोशनदा सध्या असं नॅव्हिगेट करतोय की कसं काय करायचं आहे, येईल तो पण, खुलेल तो पण. तर तिकडे वरती बसून प्राजक्ता, सचिन दादा आणि करण वाटतं बसलेले होते आणि ते बोलत होते की अब सागर दादाचा तोल आपल्याकडे आहे पण तो पूर्णपणे तोल नाही आलाय. इवन दीपालीताईचा पण तोल आपल्याकडे आहे, ती येईल आपल्यामध्ये. ते त्यांचं काहीतरी असं ग्रुपिझम मधलं चालू होतं, ही येणार ते येणार असं आपल्यामध्ये, असं त्यांचं चालू होतं काय काय की डायनामिक्स. मग त्यांनी काहीतरी नावं ठेवलेत, ऑस्ट्रेलिया आणि तंझानिया. ऑस्ट्रेलिया आणि तंझानिया आता एक होत आहे, तो दुसरा माणूस मग जेलश होतोय. मग विशालचं नाव काय नाही ठेवलेली, विशालचं पण काहीतरी असं व्हिएतनाम वगैरे ठेवायचं ना. ऑस्ट्रेलिया म्हणजे आयुष, तंझानिया म्हणजे तन्वी. ह्या दोघांचं काहीतरी गॅटमॅट होतं आहे, त्याच्यावरनं त्यांचं चालू होतं वरती बोलणं की आता बघा हा जेलस होतोय तो, आता आयुष बरोबर ती तन्वी जास्त बोलते वगैरे ना, तर विशालचं जेलसीवालं रूप बाहेर येतं आहे वगैरे. इवन आयुष आणि सोनाली पण बसून खाली तेच बोलत होते की तू आणि तन्वी वगैरे छान दिसतं, विशाल इज गेटिंग जेलिस बाय द वे, की म्हणजे असं आयुष सोनालीला सांगत होता की विशाल जेलस फील करतो, तन्वी माझ्या थोडंसं क्लोज वगैरे येते तर असं तसं. सो सकाळी पण त्याने तिला डान्स करता करता पाण्यात ढकलली स्विमिंग पूलमध्ये आयुषने. सो त्यांचं काहीतरी थोड्या दिवसांनी दिसेलच काहीतरी. सो ते ठरवलेलंच आहे त्यांनी, फ्रेंडशिपच्या नावाने फ्रेंडशिप काही नसतं. थोड्या दिवसांनी लव्ह अँगल आणि त्यांचे मीम्स येतील बाहेर. बघा रील्स कटणे वाला है अभी इन लोक का, कारण का ते जसं त्यांचं बिशिंग चालू आहे. सो होईलच, ठरलंय त्यांचं, ते ठरलंय, होणारच. तर सोनाली त्या आयुषला बोलते सोडू नको तू धरून राहा. तो धरूनच आहे, कारण का त्याचा गेम नाही आहे. आता त्याला गेममध्ये राहण्यासाठी तेच करणं भाग आहे, लव्ह अँगल हेच करायचं आहे त्याला आता. कारण का त्याचा गेम, त्याला वाटलं मी उपवास वगैरे धरले, उपोषण केलं, त्याला वाटलं त्याचं काहीतरी पूर्ण उद्धारच होईल ह्याच्यामध्ये भाऊच्या धक्क्यावरती. तर त्याच्याबद्दल काहीच बोलले नाही. मला तर रितेशदा बोलला की तू दिसलाच नाही, म्हणजे मी दिसलाच नसेल मे बी, मी तर 30 तास उपोषण केलं, पण त्याबद्दल कशाला उपोषण, कोण बोललं नव्हतं एवढं उपोषण करायला क्षुल्लक गोष्टीवरनं. त्याबद्दल तुम्हाला कोणच हे म्हणजे डोक्यावर नाही चढवणार आणि नाचवणार आहे नव्हतं. ती क्षुल्लक गोष्ट होती, त्याला कोणीच, त्याला घरच्यांना बघितलं आम्ही सगळ्यांनी, कोणी चोरलं काय चोरलं ते झालं. तर तू नाही दिसला तर नाही दिसला, फक्त त्या एवढ्याशा गोष्टीसाठी तू दिसला, ते पण काय 2-3 सेकंडसाठी, त्याला कोण नाही गृहीत धरत. सॉरी. सो आता त्याच्याकडे तो एकच ऑप्शन आहे. मग कट्टू ते लोक बसले होते पुन्हा कॉर्नरमध्ये, तन्वी, राधा, तो विशाल वगैरे, आणि त्यात आयुष गेला. सो तन्वी ब्लश करत होती, आयुषशी कोणी बोलू नका हां. तर मला स्विमिंग पूलमध्ये टाकलं त्याने. तर मग ती राधा बोलते, अरे बापरे यांच्याबरोबर तर नाचलाच नको, हा कधी पण उचलून फेकून देईल आपल्याला स्विमिंग पूलमध्ये. तर बोलला नाही तुम्हाला बाकीचं नाही फेकणार. मग सगळे त्यांचं
कुछ तो चल रहा है, मग ते माहिती आहे ना टोन्स येतात बाहेर, ते तसं काहीतरी ते असं एव्हिडंट झालंय सगळं की ह्यांच्यात काहीतरी शिस्त आहे. मग नंतर तन्वी आणि अनुश्रीचं गहन चर्चा ऑन चावी. सो बसल्या दोघी किचनच्या त्या बाजूला तो आहे ना सोफा, तिकडे बसल्या. मला ना तुला एक सांगायचं आहे सिक्रेट, मला दिवशी बोलायचं आहे. तन्वीला वाटलं काय भांडणाबद्दल आपल्या जे रात्री झालं. नाही एक सांगायचं आहे. ते अरे चावी मी चोरली. शी वॉज नॉट ॲट ऑल सरप्राईज्ड, म्हणजे ती सरप्राईजच नव्हती अजिबात. हां ठीक आहे, मग सगळ्यांना डाऊट येतच होता तुझ्यावरती असं तसं. मग ती त्याच्यावरती बोलत होती की बघ तू एक माझी जिवलग मैत्रीण आहे. जिवलग मैत्रीण? एका आठवड्यात जिवलग मैत्रीण झाली? सिरियसली? काय पीठ पीछे तो उसके बारे में ऐसा बुराई करती है? बाबा पाठवून तर एवढं बोलतो तिला, काय घाण बोलली आहे ती नंतर पण. आणि सिरियसली जिवलग मैत्रीण बघ, तू एक स्ट्रॉंग कॉम्पिटिटर आहे. सो मला वाटतं मी तुलाच सांगावं माझं सिक्रेट अँड ऑल दॅट. मग 1 vs ऑलचा तो गेम तिला सांगत होती. मग आपण 1 vs ऑलपेक्षा आपण 2 vs ऑल करूया. म्हटलं काय नक्की अनुश्रीचा गेम आहे. सो आय डोंट नो, बघूया आता काय 1 vs ऑल आणि 2 vs ऑल करतात दोघी. बघूया त्यांचा काय गेम चालू आहे. नंतर झालं आतमध्ये डॅन्यूब मध्ये प्रभू, सोनाली आणि दिव्या बसले होते. सोनाली चंपी करत होती दिव्याची, छान वाटत होतं. म्हणजे सोनाली खरंच खूप चांगली वाटते मला, खूप आहे चांगली. ती असं उगाच काढा नाही टाकत बसत, जिथे टाकायचं तिकडेच टाकते. तिला माहिती आहे गेम, खूप मॅच्युअर्ड आहे आणि ती उगाच फॅ करत नाही बसत. सो हां, आणि त्यानंतर मग प्रभू तिला सांगत होतो दिव्या तू असं का बोलते, एवढं काय इंग्लिशमध्ये फाडा बोलत बसते शेतकऱ्याची पोरगी. पण दिव्याने खूप चांगलं उत्तर दिलं ॲक्च्युली, की सगळ्यांचंच असतं, म्हणजे सगळ्यांच्या आई वडील कष्ट केलेले असतात आणि ते लोक ॲक्च्युली गावाकडेच आहेत. सो गावाकडे शेतकरी लोक, त्यांना एकतर खूप सोयी सुविधा खूप कमी भेटतात वगैरे. आणि ती म्हणे की माझ्या आईवडिलांनी तेवढा स्ट्रगल केला आहे, खूप मेहनत करून मला त्या गोष्टी दिल्या आहेत, इंग्लिश मिडियममधून त्यांनी मला शिकवलं आहे. सो मी का नाही त्यावरती प्राऊड होणार, आणि त्यांना पण फील प्राऊड होणार ना की बाबा हां यार आम्ही काहीतरी दिलं, ती त्या गोष्टी तिने अंमलात आणल्या आणि ती करते त्या गोष्टी. सो ऑब्व्हियसली सगळ्या आईवडिलांचं ते स्वप्न असतं आणि सगळ्या मुलांना तेही वाटतं की आपल्या आईवडिलांनी जे आपल्याला दिले ते आपण त्यांना रिटर्नमध्ये कुठल्या ना कुठल्या वेमध्ये आपण त्यांना रिटर्न करावं. सो ते मला पटलं आणि प्रभू पण करत होता, हो बरोबर. तिने त्याला समजावून खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं ॲक्च्युली, छान वाटलं. मग नंतर गार्डन एरियामध्ये सगळे बसले होते. सायली कोण आहे, ओके सॉरी, सोनाली, करण, आयुष वगैरे बसले होते. सचिनदा पण होता. त्यांचं ते चालू होतं हॅशटॅग बनवणं, सोनाली आणि करणचं. मग ते काय करणारी असं काहीतरी बोलत होते. सो छान वाटत होतं. आणि करण वॉज प्रेझिंग हर, की म्हणजे तिच्याबद्दल तो ॲडमायर करत होता, की म्हणजे तो सांगत होता की माझ्या अशा फ्रेंड्स नाही आहेत जास्त मुली, तर ही एक चांगली मॅच्युअर्ड आहे आणि तो त्याच्यामध्ये ह्युमर भरलेला आहे. ते खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे. ॲज अ फ्रेंड म्हणता येईल किंवा ॲज अ कपल म्हणता येईल. खूप छान अपोजिट आहे पण छान कॉम्बिनेशन आहे. ती मॅच्युअर्ड आहे, खूप मॅच्युअर्ड आहे ती. त्यानंतर मग ती सांगत होती की तन्वी आहे ना, आय गेस आयुष बरोबरच छान वाटते. मग आयुष सांगत होता की राकेश कोणाबरोबर छान वाटतो, राकेश सोनाली बरोबर छान वाटतं. मग करण वॉज लाईक माझ्या पोरीबद्दल काय बोलायचं नाही, मला विचारायचं. सो असं काहीतरी त्यांचं बँटर चालू होतं, खूप फनीवालं. छान वाटलं त्यांचं बोलणं आणि फन मोमेंट होता तो. विशाल आणि सगळे बसले होत्या. तन्वी नव्हती तिकडे, बाकी काय रुचिता आणि कोण आहे, राधा, अनुश्री, ह्या सगळ्या बसल्या होत्या. आणि त्या सांगत होत्या की तन्वीला ना अटेन्शन सिकर आहे ती, अटेन्शन खूप लागतो. बिकॉज मी फर्स्ट वीकमध्ये पण बघितलं, इव्हन सगळ्यांनी बघितलं असेल
ती विशालला पण माझ्याबद्दल तारीफ करणार, माझ्याबद्दल तारीफ करणार. मग नंतर ते झालं की आयुषकडे जाणार, माझ्याबद्दल तारीफ करणार, माझ्याबद्दल तारीफ करणार. आणि ती ॲक्च्युली खूप अटेन्शन घेते. आणि त्या अटेन्शनमध्ये ती आता काय झालं आहे ना, तो आयुष थोडासा साधा भोळा आणि ही फुल गळपटवणार आहे त्याला. तिचा गेम आला की ही त्याला कट ऑफ करणार आहे. त्यांचं लव्ह अँगल असो, फ्रेंडशिप असो, काही असो, गेममध्ये आल्यानंतर ती त्याला मारणार आहे ॲक्च्युली. ती नाही बघणार मग तिथे काय आहे ते, कारण का तिचा तो गेमच तसा आहे आणि ती तेच करणार आहे. कारण का आता लाऊड झाल्यानंतर तिला रितेश राणे खूप ऐकवलं आहे. सो आता तिचा वेगळा प्लॅन चालू झाला आहे. ती सॉफ्ट झाली आहे, अशी शांत झाली आहे. असं कसं लगेच माणूस बदलू शकतो, मला तेच नाही कळत. म्हणजे रागिष्ट आहे तर मग थ्रू आउट रागिष्ट असला पाहिजे ना पूर्ण वेळ. नाही, आत्ता नाही, ती एकदम सॉफ्ट जेंटल, एकदम असं छान अशी शांतपणे राहणारी मुलगी झाली आहे. आलं प्रभूचं गाणं. प्रभूचं गाणं एवढं छान होतं की त्यामध्ये सगळे लव्ह अँगल्सवरती असे कॅमेरे फोकस करत होते, कोण कोणावर बोलतंय काय. आज ते आयुष आणि तन्वीने पण असं मॅचिंग कपडे घातले होते. सो तन्वी ते प्रभूचं गाणं लिहून ठेवलं आहे. तू असं काय दिला ग धोका ग, माझ्या काळजावर बसलाय ठोका ग, नवीन कोण आहे बोका ग, मला बोलायला नाही दिलं मोका ग. काहीतरी मस्त गाणं होतं आणि मस्त बोलला काहीतरी मस्त आणि ॲप्ट होतं. म्हणजे आत्ताची जनरेशन चालू आहे आणि आत्ताचं जे प्रेम लव्ह लँग्वेज चालू आहे ना, त्या हिशोबाने हे गाणं असं मस्त प्रॉपर फिट होतंय. छान बोललाय तो. नाही ग गाय ग गाय ग, आणि नंतर काहीतरी बोलला तो, काहीतरी रंबा आणि काहीतरी समथिंग, आय डोंट नो. सो मी पुन्हा असं गाणं लिहून ठेवलेलं होतं. छान आहे. नंतर पुन्हा एक फन पार्ट आला. फन पार्ट नाही बोलता येणार, म्हणजे असं बघणार तो फन पार्ट वाटला की सगळे लोक बाहेर बसले होते. प्राजक्ता आतमध्ये तिचा ती मशीन वाटतं, ती सिंगिंगवाली त्यांची काय असेल ती मशीन ती घेऊन बसलेली होती आणि रियाज करत होती. तिचा सूर लागत काय, स्वर लागत नव्हता. वरचा स्वर लागत नव्हता. सो ती रियाज करत होती आणि प्रभू असा आतमध्ये गेला, असं बघतोय काय करते ही, काय करते ही, काय डबडं घेऊन बसली असं तसं. सो ते झालं. तिचा स्वर लागत नाही, ती त्या टेन्शनमध्ये आणि ती रडते का तिचा वरचा स्वर लागत नाही आहे. तर तो विचारतो काय झालं, काय आलं असं तसं. तर ती बोलते अरे माझा ना वरचा स्वर लागत नाही. तो भाई वर बघतोय, कुठे वर नाही लागत आहे, कुठे वर नाही लागत. बोलते अरे ह्याच्यापेक्षा पण अजून वर लागतो. अच्छा होईल. आणि तो असं खूप निरागसपणे असं प्रे करत होता. ती असं बोलत होती. मग नंतर ती बोलली की बाबा तू जातो का जरा बाहेर. मग ती असं छान गांजरत होती अशी फुल. तिला सांगते तू जा ना जरा बाहेर, मला नाही जमत असं कोणासमोर गायला किंवा बोलायला किंवा रियाज करायला. तो बोला ठीक आहे मी जातो. तो असा हात जोडून तिच्यासाठी असं प्रे करत होता. म्हणजे ती बोलला हां जातो मी. ते एक छान होतं फन. म्हणून ते वरचा लागत नाही, कुठं वर लागत नाही, कुठं गेला कुठचं काय बोलते. छान बोललं ते. कॉमेडी होतं ते. ती पण असं म्हणजे खूप पोलाइटली शांतपणे त्याला समजावून सांगत होती की हसतं तसं. तर दुसरा तिसरा जातं का बाहेर बाई, जातं की डोके, एक तर सूर लागत नाही माझं. सो मग चौघजण बाहेर बसलेले. विशाल तन्वीवर बसलेली गच्चीवर म्हणजे त्या टेरेसवरती. आणि ह्या तिघी बाकी अनुश्री आणि राधा बसल्या होत्या. आणि आपली रुचिता, ह्या तिघी आणि विशाल बसला होता. सो विशाल वॉज लाईक की म्हणजे हे खूप बोलत होते. सॉरी, अनुश्री वॉज म्हणजे बॅकबिचिंग करत होती की बघितलं ना ही कशी गेली तिकडे वरती वगैरे बसायला सगळ्या, आणि तुम्हा लोकांना तिला सपोर्ट करायचा असतो वगैरे असं काही बोलत होते. आणि खूप तिने शिव्या पण दिल्या. म्हणजे शिव्या म्हणता येणार म्हणजे खूप वाईट शब्द वापरले. मध्येच बीप पण आय गेस केलेलं बिग बॉसने. सो ते एक चुकीचं वाटलं. म्हणजे ह्या चौघींमध्ये ना त्यांचा स्वतःचाच गेम नाही आहे आणि ह्या चौघी एकमेकांबद्दलच काय ना काय बोलत असतात. मग तिथे मग अनुश्री बोलते की एकतर यार मी तिला असं माझं काय सांगते सगळं सिक्रेट वगैरे, आणि ती जसं लोकांबरोबर मला आता भीती वाटते असं तसं.
काय काय. तर मग बोलते मी पण तुम्हाला पण सांगू का असं, म्हणजे सांगते ते तुम्हाला. मग ती सांगते ते की चावी मी चोरली होती वगैरे असं असं. तर मग हे लोक सगळे बोलले हां ठीक आहे, आम्हाला माहितीच होतं, वाटलेलं जसं असं. ते लोक काय एवढं भाव नाही घालत, म्हणजे ठीक आहे केलीस. आणि त्यात ती तन्वी माहिती आहे ना का, तू सगळ्यांचा गेम बाहेर काढलास, तू चावी चावी शोधलीस, सॉरी चावी शोधलीस, पण तू सगळ्यांचा गेम बाहेर आणि सगळ्यांची पर्सनॅलिटी बाहेर काढलीस. सिरियसली कोण काय पर्सनॅलिटी बाहेर निघाले, कोण अजून काही कोणाची पर्सनॅलिटी बाहेर नाही निघाली आहे. सो येस. त्यानंतर दुसरं ते झालं. तिथेच तो दिवस संपला. दुसऱ्या दिवशी उठले सगळे सकाळी 8 वाजता. सोमवारच काय माहीत काय कुठले दिवस चालल्यात तेच नाही समजत आहेत. सो सकाळी उठले, नाचकाम झालं, कारण नेहमीप्रमाणे स्विमिंग पूलमध्ये डुबक्या मारत. सो नंतर ते 50% राशनवरून चालू होतं की असं तसं. मग तो आपला प्रभू, पटापट आपण त्या टॉपिकवरती जाऊया जो मेन मोठा टॉपिक झाला आहे. प्रभू कॅमेऱ्यावरती बिग बॉसला बोलवतं, साखर पाठवा, आमचं राशन संपलं असतं तसं. मग तिकडे काय काय सांगत होतं. मग बिग बॉस पण त्याची टिंकल टवाळ्या करत होते. मध्येच रोशन दादाशी पण बोलले ते त्यांच्या गावाकडच्या भाषेमध्ये, आणि ते खूप चांगलं वाटलं ते पण ऐकून की बिग बॉस त्याला एनकरेज करतात ॲक्च्युली. म्हणजे थोडासा ना कॉन्फिडन्स आला ना जरी, तरी खूप असतं त्या शोमध्ये. कारण का जरी आपल्यासारखी लोकं पण गेली तरी आपण थोडंसं बाहेर आपण खूप वेगळे असू, पण त्या आतमध्ये एकदम मोठे मोठे लोकं असतात, सेलिब्रिटीज असतात, त्यांना आपण पडद्यावरती पाहतो, टी व्हीवरती पाहतो, आणि ते आपल्या समोर आहेत चक्क म्हटल्यावरती थोडंसं होतं ना यार की अरे यार ह्यांच्यासमोर कसं बोलायचं वगैरे वगैरे, कोणी असो. सो ते होतं. आणि त्यात थोडंसं गावाकडून असल्यामुळे ते थोडंसं आणखीन ते होतं की आपण कसं बोलायचं, काय बोलायचं. माणसं उद्धट असतात ती वेगळी गोष्ट. सो त्यांना काहीच इलाज नाही, ते कुठे पण जा ते उद्धटच राहणार. सो काय काय असतात की जे शांत स्वभावाचे असतात, जसं रोशनदा आहे है ना. सो तसे म्हणजे ते जरा शांत असतात. पुन्हा एक हे दाखवलं, स्टोरी दिसली आपल्याला. प्रभू आणि रोशनदा बाहेर बसले होते गार्डनमध्ये, जिमिंग वगैरे करत होते आय गेस. सो मग प्रभूला विचारतो रोशनदा की काय रे, तुझं काय आहे की नाही म्हणजे बाहेर, की काय. हां आहे ना, माझी गर्लफ्रेंड होती. मग तो विचारत त्याचं वय काय असेल, 17 वर्षाची आहे, शाळेपासूनची ती त्याची गर्लफ्रेंड आहे काय मैत्रीण आहे, पण आहे. बोलतो मला येता येता तिला टाटा पण नाही करता आलं, बाय पण नाही करता आलं. तसं खूप असं गोडरित्या सांगत होता तिला स्टोरी. ती छान वाटत होतं की हां, पोरगा जेन्युइन तर आहे. त्याचा जो कॉन्टेंट असेल, काही असेल, आपल्याला काही माहीत नाही त्याच्या कॉन्टेंटबद्दल, आहे जे काय आहे ते करतोय, काहीतरी करतोय ॲटलिस्ट तो. काही न, घरात अशी लोकं आहेत जी काहीच नाही करत आहे, तो ॲटलिस्ट काहीतरी करतोय, गाणं गातोय, कुठे काय बोलतोय, कुठे काय करतोय, कॅमेरा जाऊन साखर द्या करतोय, काहीतरी चालू आहे त्याचं. म्हणजे दिसतोय पण दिसत पण नाहीये, पण आहे, माहिती आहे प्रभू. आता मला तर माहितीही नव्हतं प्रभू कोण आहे, पण आता माझ्या डोक्यात ते नाव बसलंय बरोबर. बाकीच्यांची नावं बसत नाहीत अजून, पण त्याचं नाव बसलंय, छोटा डॉन. मग प्राजक्ता बाहेर बसून सोनाली आणि राकेशला स्वर लावायला शिकवत होती. सा रे ग, आणि ती सा रे ग, सगळे एकाच टोनमध्ये. सोनालीचा टोन ना वर जात होता ना खाली येत होता, ते एकाच लयमध्ये गात होती. सा रे ग, जर वर पण नाही, सा रे ग मग पण होतच नाही आहे तिचं. तिच्याने आपण तर बाबा नवशिकी आहोत, आपल्याला काही येत नाही त्या गोष्टींमधलं. प्राजक्ता मस्त गाते, छानच आहे ती. नंतर काहीतरी ब्रेकफास्ट बनवला. बाबा, कोणी तो ब्रेकफास्ट बनवलेला एवढा तिखट. तो प्रभू ऐक ऐक हा असं काहीतरी करत त्याला एवढं तिखट लागलंय ते. काय बनवलेलं, काय ब्रेकफास्टमध्ये बनवलं ते कोणी बनवलेलं माहीत नाही, आय गेस दिव्याने बनवलेलं. ते सगळ्यांना एवढं म्हणजे तिखट लागलेलं. काय माहीत पोहे घात काय काहीतरी होतं, मला पण आठवत नाही, बघितलं पण नाही काय होतं ते.
पण सगळ्यांना खूप स्पायसी लागत होतं आणि सगळे असे काय घातलेस, काय घातले, किती मिरच्या घातलेस, म्हणजे काय लाल मिरच्या घातल्या की हिरव्या मिरच्या घातल्या तेच माहीत नाही. आणि ती सातारकडची, ठीक आहे म्हणजे सातारकडचे खातात स्पायसी, पण सगळ्यांनाच जमेल असं नाही ना. इवन ते रोशनदा वगैरे पण गावाकडचे, तरी पण त्यांना नाही, म्हणजे किती स्पायसी गेलं, किती स्पायसी, म्हणजे नाही जमत असं एवढं स्पायसी कोणाला नाही जमत. सो मे बी ते खूपच प्रमाण जास्त राग काढला की काय तिने कोणाचा ते जाणे. त्यानंतर मग ते थोडंसं हे झालेलं ब्रेकफास्ट ड्युटीजवरनं काहीतरी, की कोण काय बनवणार, कोण काय बनवणार. मग ते ओंकार आणि दिव्याचं थोडंसं ड्युटीवरनं फाईट झालं. ती स्टँड घेऊन बोलत होती की मी का करू असं तसं. आधी एक तर ती बोलली, ते आधी बोलायला नको होतं, म्हणजे तिचा स्टँड तर बरोबर होता. मग ओंकार बोलला हां ठीक आहे मी फळं कापून देईन. मग ती भडकली त्याच्यावर, तू कशा फळं कापून देईन, त्यांची काही पर्सनल कामं पण करायला लागणार का तू. विच इज राईट, की फळं हा प्रत्येकाचा पर्सनल चॉईस आहे. आत्ता मला संत्र खायचं म्हणून करते म्हणून सांगते ओंकार संत्र कापून दे. नाही, मी जाणार खाणार आणि कापून घेणार, जे काय ते सोलून घेणार. असं प्रत्येक वेळेस तो काय 10 वेळा 10 जण सांगतील 10 वेळा अलग अलग टाईमला की हे पाहिजे ते पाहिजे, नाही ना. तू प्रत्येक वेळेस नाही जाऊ शकत. ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे खूप वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये पर्सनल गोष्टी स्वतःच्या करा, हे दिव्या त्याला पटवून सांगत होती. आणि सागरदा आपण बरोबर बोलला, त्याची इच्छा आहे, त्याला काय करायचं ते करू दे, तू नको बोलूस, त्याला जे करायचं ते करू दे. तुला करायचं आहे का. ती बोलली नाही मी कशाला करू, मी नाही काय करणार. तर ठीक, तो पण बोलला ठीक आहे, तू का असं रागवते वगैरे. मग त्यांच्यामध्ये थोडंसं काहीतरी वाटतं होणार. मे बी ते अट्रॅक्शन असू शकतं, जे काय असू शकतं. पण मग ते लव्ह अँगल आला ना की गेम सगळा खराब होतो. तुला माहीत नाही काय करतायत ते दोघं पण, ओंकार आणि दिव्या. बघूया, जोडी तर आहे चांगली, अट्रॅक्शन छान दिसणं वगैरे वाटू शकतं एकमेकांना. आता पुढच्या गोष्टी त्या त्यांनाच माहीत. ठीक आहे. नंतर मग वाटतं मग प्रभू पुन्हा कॅमेऱ्यासमोर गेला. अरे बिग बॉस द्या ना, साखर द्या ना, सगळं संपलंय. मग पाठवून कोणतरी बोललं अरे हे पण माग, ते पण माग, गहू पण द्या, सगळं राशन संपलंय आमचं, हे नाही ते नाही, सगळं सगळं पाठवून द्या. तर मग बिग बॉस पण त्याला टिंगल टावळ्या करत होते, चहा पितोय, चहा प्यायला येतंय का वगैरे असं चालू होतं फनी फनी मला. त्यानंतर मग राकेश मग ह्याला विचारत होतं, प्रभू तू काय करतो रे बाहेर, काय करतो असं असं काय. प्रभू कॅमेऱ्यावरती काहीतरी बोलत होते, राकेशनं ऐकलं. सॉरी. तो मग राकेश काय काय करतोस तू बाहेर, कसं कॉन्टेंट बनवतो, काय करतो. नाही मी कॉन्टेंट बनवतो, माझ्या गोष्टी दाखवतो, गावाकडच्या गोष्टी दाखवतो, मुलींबरोबरच्या गोष्टी दाखवतो, किसिंग करतो. तर सगळ्यांचे असे कान उभे राहिले. किसिंग किसिंग सगळे आले, काय किसिंग किसिंग काय, कुठे. अरे ते कुत्रं आहे ना आमचं, कुत्रं, त्याला किसिंग करतो. अरे बापरे, म्हटलं काय अँटिक पीस आहे, अँटिक. भारी आहे, म्हणजे त्याचे कॉन्टेंट आहेतच आहे काय काय मुलींबरोबर वगैरे. मी बघितलं थोडीशी एक झलक मारलेली. सो मुलींबरोबर ती आहे, मोठ्या मोठ्या मुलींबरोबर असे फ्लर्टिंगवाले वगैरे आहेत काय काय रील्स. सो ते. आणि नंतर झालं मग सोसायटीवाले त्यांनी कप्स पाठवलेले सगळ्यांच्या नावाचे. बिग बॉस पण किती चालू आहेत. करणला करणने ती चावी चोरली. ठीक आहे, चोरली नाही सॉरी, त्यांनी काय हे लावलेलं होतं की चॅलेंज लावलेला होता की तू स्विमिंग पूलचं पाणी पी, मी तुला चावी देते. सर चावी ती मिळवली त्या प्रकारे. आणि त्याच्याकडनं तर चावी काढायची कशी. तर मग प्राजक्ताला बोलवलं त्या गोल्डन डोरमध्ये, उलटा पुलटा रूममध्ये, पूर्ण गेम उलटा करून टाकला त्यांनी. की आता तुला बोल, तुला काय करायचं आहे, चावी घ्यायची असेल तर मग तू कॅप्टनच राहणार. मग त्याच्याकडनं कशी असं, म्हणजे बोलतात ना साप बी मरावर लाठी बी ना तुटा, असं काहीतरी ते म्हणतात ना, तसलं काहीतरी झालं. सो त्यांनी चावी अलगदरित्या त्याच्याकडनं घेतली काढून आणि मस्तपणे ती भेटली त्या प्राजक्ताला. आणि प्राजक्ता पुन्हा एकदा कॅप्टन झालेली आहे त्या घराची. आणि मग नंतर झालं चालू चावीवरनं. हां मग काय, मग ते येते, कोण आहे यार ती, रुचिता 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 रुचिताचं चालू झालं. हां आत्ता बघितलं, जे स्वतःचं नसतं ते स्वतःचं कधीच राहत नाही, आपलं नसतं ते आपल्याकडे राहत नाही, असं तसं तिचं चालू झालं पुन्हा त्या चावीवरनं.
मग तो तर ऐकत होता. तो हां, हां, ओके, ओके असं करत होता. इंग्लिशमध्ये त्यांचं भांडणं झालं. ती आणि तिची ती बोलते ना, तिचा लेव्हल खरंच खूप ड्रॉप होतो. ती काय बोलते तिला तेच नाही कळत. लायकी वगैरे काढत बसणार. अरे तू काय बोलला पण नाही. इंग्लिश वर्णामध्ये इंग्लिश नको बोलू. इंग्लिश, इंग्लिश आहे इंग्लिश. तुझ्यापेक्षा जास्त शिकली आहे, तू अनपढ आहे, हे आहे, ते आहे. काय, काय बोलत होती? काय, काय? म्हणजे आता काल परवा तुला घेतले रितेश दादाने भाऊच्या धक्क्यावरती आणि तू पुन्हा पुन्हा ते शब्द म्हणजे काय म्हणजे कळलं नाही. कोल्हापूरचे लोक पण बोलतात ही आम्ही कोल्हापूरची माणसं अशी नाही बोलत. आम्ही कोल्हापूरची माणसं अशी नाही बोलत. हे हे काहीतरी वेगळंच आहे. मग नंतर मग ते झालं नाही. मग ते अनुश्रीचा टॉपिक काढ. मग वाटतं ती कंटिन्यू बडबड चालू होती. सो राकेश बोललं की जरा थांब ना, कशाला शांत राहा ना जरा. मला कोणी थांबवू नाही शकत, कोणी थांबवू नाही शकत, हे ते नो वन कॅन स्टॉप मी, नो वन कॅन स्टॉप मी. ते झालं मी बोलणारच, माझं असं माझं तसं ते तिचं चालूच होतं. आणि मग नंतर तिने तो टॉपिक काढला. जे मुलींना न विचारता हात लावतात त्याने तर बोलूच नाही. एव्हरीवन वॉज लाईक की काय बोलते ही, म्हणजे असे सगळे असे बघायला लागले की काय बोलते काय बोलते. तर मग हां अनुश्रीला तू बिना विचार म्हणजे न विचारता तिला हात लावलास रात्री असं तसं. आणि ते झालं आता तिच्या राकेशच्या पूर्ण हे झालं ना, अंगावर आलं की अरे हे काय बोलते ती, हे काय बोलते म्हणजे असं. म्हणजे तो एवढा डिग्निफाईड आणि शिवलरस माणूस आहे ना, त्याच्यापेक्षा म्हणजे वेगळा असा म्हणजे त्यापेक्षा असा म्हणजे खूप खूप चांगला माणूस आहे तो. तो असं कधीच आयुष्यात करू नाही शकत. आणि तो त्या मुलींना मुलींसारखा आणि बहिणींसारखा मानतो. आणि तिने एवढे घाणेरडे आरोप केले त्याच्यावरती. म्हणजे तो बोलला अरे तू तर मला आणि मग ती अनुश्री पण उठली. अनुश्री तिथे ती फाईट स्टॉप करू शकत होती. ती मोठी दिसली असती. जर ती बोलली असती ना, रुचिता तू थांब, हा माझा टॉपिक आहे, मी बोलते त्याच्याशी जे काय आहे ते, तू नको बोलूस, तू माझ्या टॉपिकमध्ये. तिने तो टॉपिक तिकडनंच अजून वरती नेऊन पोहोचवला आणि तिथूनच स्टार्ट केला की नाही तू तर आला डायरेक्ट चादर खेचली चादरीत. बोलतो काय बोलते. आणि सगळे सगळे म्हणजे दीपाली ते सगळे तू काय बोलते तुला कळते, तू काय बोलते तुला कळते, असे सगळे बोलवते. आणि त्या लोकांनी त्या माणसाची अशी इज्जत बोलते म्हणजे तो पण भडकणार ना. ती बोलते इगो, काय इगो आहे त्या माणसामध्ये, काय इगो, काही एक इगो नाही आहे, काही एक इगो नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तो कंटिन्यू त्यांना बहिणींसारखं, एक बहीण मोठा भाऊ असं त्याप्रमाणे त्यांना तो वागवतोय. तो बोलला तर ह्याच्या पुढे मी तुझा कोण नाही, तुम्हाला दादा नाही बोलायचं, काही नाही बोलायचं. तर तो बोलला तू दादा तरी कशाला बोलते मग हो मी कोणाला काय दादा बिदा नाही बोलते. अनुष्ठी त्याच्यावरती चढते, तू कोण आहेस मला उठवायला येणारं असं तसं. मी तू उठवायलाच आलो ना, काय दुसरं काय वेगळं केलं का मी असं तसं सगळेच. आणि इवन तन्वी पण जाऊन तिथे विशालला बोलतो अरे ही चुकीचं जातंय, हे चुकीचं जाते, ह्यांना कळत नाही हे काय बोलतात. तो किती शिवलरस आणि जेंटलमॅन माणूस आहे, त्याच्याबद्दल हे लोक बोलतात दोघी पण, काय ना कळत नाही असं तसं. विशाल तू गप ना, त्यांना करू दे, त्यांचं काय ते बोलू दे. तो पण हुशार. नंतर त्याला समजावला जातो तू तिथे फाईट थांबवू शकत होता, तिथे जरा स्टँड घेऊन तू बोलू शकत होता विशाल. नंतर तो चिडलेला असताना त्याला अरे समजावलं जातं काय, काय फायदा आहे त्याच्यात. तिथे बसलेत बघत बसलेत ते त्या मुली छोट्या छोट्या पोरी आहेत, त्याने करिअर करून सोडले त्याचा करिअर 25-30 वर्षांपासूनचं आहे. तो तेच बोलला एवढ्या वर्षात मी एवढं काम केलंय, मला तुमच्यासारख्या मुली हे करणार असेल. तो भडकणार यार, कोणीही भडकणार. त्याच्या इज्जतीवर तो प्रश्न आलाय. तर तो बोलणार मी असलं काही केलंच नाही. आणि इवन तो तन्वीला सांगत होता, तन्वी पण बोलली नंतर येऊन की अरे तो मला सांगत होता उठव उठव करून, तर तुला उठवलं की तू भडकशील म्हणून आम्ही काय बोललो ना, तूच उठव दादा, तूच बोल तिच्याशी जरा. म्हणून तो नंतर थोडासा भडकला आणि त्याने हाताने खेचला. आणि कुठल्याच अँगलने ते असं वेगळं किंवा वाईट वाटत नव्हतं, कुठल्याच अँगलने. आणि तो खूप म्हणजे ना घाणेरड्या लेवलवरती गेल्या त्या दोघी पण, ती जी रुचिता आणि ती अनुश्रीचा काय गेम आहे माहीत नाही. तिला वाटते ही खूप वेगळ्याच लेवलला जाते, ह्याला बोललं तर मग हे असं होणार, हा इगोवाला माणूस आहे, ह्याचं नाव खराब नाही होणार त्याचं. तो माहिती आहे तो माणूस कसा आहे, पूर्ण जगाला पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे तो माणूस कसा आहे. आणि तुम्ही काय करताय ना ते दिसतंय आता महाराष्ट्राला.
की तुम्ही कुठल्या खालच्या लेवलला जाऊन काय करणार आणि या गेमसाठी कुठल्या लेवलला तुम्ही जाऊ शकता, कुठल्या थराला जाऊ शकता. म्हणजे जो कोणाच्यात पडत नाही आहे, कोणाच्या अध्यामध्यात नाही आहे, तुम्ही त्याला आणून त्याची इज्जतच घालवताय म्हणजे पूर्णपणे. खूप खूप चुकीचं आणि खूप वाईट. मला लिटरली ना नंतर रडायला येत होतं. म्हणजे यार चांगल्या माणसांबरोबर तुम्ही असं नका करू. गेमसाठी ॲटलिस्ट तुम्ही करा ना तुमच्या आपापसामध्ये काय घालायचं ते घाला ना, काय करायचं ते करा. पण एका चांगला एक तो माणूस जो कोणाच्यात कधीच नसतो, तो चांगल्या पद्धतीने राहतोय, तो बोलतोय ही माणसं मला आपली वाटतायत आणि तो माणूस तुमच्यावर असं करणार आहे, तो तुम्हाला बहिणी आणि मुलीसारखं वागवतोय आणि तुम्ही असं म्हणजे त्याला देताय रिटर्नमध्ये. आता तो विश्वास तरी करणार आहे का नेक्स्ट? पुढे नाही करणार. त्याचा तो राग जायज होता, म्हणजे व्हॅलिड होता. त्याने त्याने तोडफोड बाहेर जाऊन तो त्याने राग काढला, त्याचा राग व्हॅलिड आहे. इंडस्ट्रीमध्ये तो एवढे वर्ष घासतोय, तो काम करतोय. त्याला हे नाही की लहान पोरींकडनं असं डिसरिस्पेक्ट घ्यायला. बाहेर त्याच जर भेटला असं तुम्ही दादा सर 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 करत तुम्ही त्याच्या पाठी लागले असते. तर तो तुमच्या लेवलला आला आहे म्हणून तुम्ही त्याला काहीही बोलाल घालून पाडून. हे तर खूप चुकीचं आहे. म्हणजे मला नाही पटलं. तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की अनुश्री बरोबर होती या गोष्टीमध्ये किंवा रुचिता बरोबर होती या गोष्टीमध्ये. मला तर दोघीही बरोबर नाही वाटल्या आणि कोणीच म्हणजे कोणत्याही हेच जर गोष्ट म्हणजे मुलींना ॲक्च्युली खरंच खूप आजकाल वुमन कार्ड वगैरे खेळण्यात खूप माहीर झाल्यात आणि ह्या चुकीच्या व्यक्तीबरोबर तुम्ही नका ना खेळू. कशाला? कुठे जिथे लागेल तिकडे वुमन कार्ड वापरा. नको तिकडे तुम्ही सर्रासपणे वापरत चालले वुमन कार्ड हात नाही लावायचा, हे नाही करायचं. आणि पुरुषांना तुम्ही कसेही हात लावाल. मग ते बोलले की अरे तू लोक आहे, तू तर पुरुष आहे, असं नसतं ना. दोन्हीकडे मग सेम असलं पाहिजे. एक समान रूल सगळ्यांसाठी असला पाहिजे. माझं तर हेच म्हणणं आहे आणि मला तेच वाटतं. बघूया आज आपण आजच्या एपिसोडमध्ये काय होतं आहे. आज राकेश काय बोलत आहेत आणि कशा प्रकारे त्यांचा राग ते वेंट आउट करतात की कसा ठेवतात आणि काय. कारण का ते बोलत होते सर मला इथे म्हणून यायचं नव्हतं, मला बाहेर काढा करून. इथे माझी मी इज्जत घालवायला नाही आलो आहे. सो बघूया आपण आजच्या एपिसोडमध्ये आणि आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला सांगा. ॲक्च्युली थोडासा प्रॉब्लेम झाला एका फोनमधून, मला दुसऱ्या फोनमध्ये मी शूट करते, सो क्वालिटी थोडीशी डाऊन होईल. सो समजून घ्या आणि सपोर्ट करा. बघूया आपण आजच्या एपिसोडमध्ये काय होतं आणि मला तुमचे व्ह्यूज आणि तुमचे ओपिनियन्स पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.